धरा पुन्हा या संसारा येणे नाही. चक्रधर नाम सदा मुखी घ्यावे, जीवनमुक्त व्हावे बंधनातुनी. नका करू चिंता जड प्रपंचाची, अहिक सुखाची प्रीती सोडा. चक्रधर नाम सदा मुखी घ्यावे, जीवनमुक्त व्हावे बंधनातुनी. भगीरथ म्हणे प्रभू चक्रधरा, जीवाचा उद्धार करीत आहे. चक्रधर नाम सदा मुखी घ्यावे, जीवनमुक्त व्हावे बंधनातुनी. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. 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 प्रस्तुत प्राप्त कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग महानुभाव संप्रदायाचे कवी भगीरथ कवी यांचा 4 चरणाचा अभंग आज सेवेकरता निवडलेला आहे. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. 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 भगीरथ कवी या अभंगामध्ये आपल्याला काय सांगतात? अनन्य शरण जावे चक्रधरा, पुन्हा या संसारा येणे नाही. एकदा का आपण त्या भगवंताला अनन्य भावे शरण गेलो, पुन्हा या आपण संसार राहाडगाड्यामध्ये गुंतून बसायचं नाही. पुनरपि जननम पुनरपि मरणम याच्यामध्ये गुंतून बसायचं नाही. मग त्यासाठी काय करावे लागेल? चक्रधर नाम सदा मुखी घ्यावे, जीवन मुक्त व्हावे बंधनातून. या बंधनातून जर आपल्याला बाहेर निघायचं असेल तर काय करावे लागेल? चक्रधर नाम सदा मुखी घ्यावे. त्याकरता त्या भगवंताचं नामचिंतन रात्रंदिवस आपल्या मुखामध्ये असलं पाहिजे. मग एकदा का आपण त्या भगवंताची झालो, मग आपल्याला बाकी प्रपंचाची चिंता करायची गरज नाही. भगीरथ कवी 3ऱ्या चरणात म्हणतात, नका करू चिंता जड प्रपंचाची, ऐक सुखाची प्रीती सोडा. तुम्हाला चिंता करायची गरज नाही. एकदा का त्या भगवंताला अनन्य भावे शरण गेले, तुम्हाला या बाकी संसाराची चिंता करायची गरज नाही. कारण की चिंता करणारा तो वरती बसलेला आहे. एकदा का त्या भगवंताची झाले की मग तो आपल्या जीवाचा उद्धार करणारा तो भगवंत आहे. हेच भगीरथ कवी अभंगाच्या शेवटी चरणात म्हणतात. नका करू शेवटच्या चरणात म्हणतात, भगीरथ म्हणे प्रभू चक्रधरा, जीवाचा उद्धार करीत आहे. मग तू कोण्याही गोष्टीची चिंता करू नको. तो जीवाचा उद्धार करणारा तो परब्रह्म परमेश्वर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी समर्थ आहे. हेच भगीरथ कवी आपल्याला अभंगामधून सांगतात. थोडक्यात आपल्या पुढेच पर्याय दिला. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. परब्रह्म परमेश्वर यांच्या कृपा प्रसादाने चालत असलेला हा भव्य दिव्य कार्यक्रम आजचा 5वा दिवस आहे आणि 5व्या दिवसाची सेवा माझ्याकडे आलेली आहे. तुम्ही ज्यांच्या मुखातून भागवत श्रवण करतायत असे भागवताचार्य बाबाजींना माझा साष्टांग दंडवत प्रणाम व तसेच सर्व आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय सर्व संत महंत गणांना माझा साष्टांग दंडवत प्रणाम व तसेच ज्यांनी इथे धर्माचं बीजारोपण केलेलं आहे, धर्म काय आहे, पंथ काय आहे, हे सर्व बीजारोपण केलेलं आहे असे कांबळेज निवासी बाबाजींच्या चरणी माझा साष्टांग दंडवत प्रणाम. आणि ज्यांनी मला घडून मडून असं योग्य केलेलं, या पदवीपर्यंत ज्यांनी मला पोहोचवलेलं आहे असे माझे गुरुवर्य आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय बरड शेवाळा निवासी बाबाजी यांच्याही चरणी माझा साष्टांग दंडवत प्रणाम. सर्व पंचक्रोशीतील सद्भक्त मंडळी तुम्हांनाही माझा साष्टांग दंडवत प्रणाम. बाहेरगावून आलेली सर्व भाविक भक्त मंडळी तुम्हांनाही माझा साष्टांग दंडवत प्रणाम. व तसेच
आमच्या शिंदे साहेबांच्या सर्व लाडक्या बहिणी, तुम्हालाही माझा साष्टांग दंडवत प्रणाम. तसेच मला सुंदर असे साथ देत आहेत. तुमच्यासोबत माझी तिसरी भेट आहे वाटतं. तुमचं नाव? विश्वनाथ महाराज. विश्वनाथ हरिभक्त परायण विश्वनाथ महाराज, तुम्हालाही माझा दंडवत प्रणाम. खरंच यांचं गायन म्हणजे महाराष्ट्रामध्ये सुप्रसिद्ध गायन आहे. खरंच त्यांच्यासाठी एकदा टाळ्या झाल्याच पाहिजे. सर्व टाळकरी, विनेकरी बाबा, मृदुंगाचार्य, तबलेकरी बाबा, बापरे, यांच्यासाठी तर टाळ्या झाल्याच पाहिजे. अहो, वाजवणं म्हणजे काही सोपं नाही. आधी बोट फोडावे लागतात, मग कुठे बोल निघतो. कोणतीच गोष्ट सोपी नाही. खरंच दोघाही भावांसाठी साष्टांग दंडवत, तुम्हाला दंडवत माझा. तसेच सर्वांना मी दंडवत प्रणाम करते आणि माझ्या कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करते. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्ण वन्दे जगद्गुरु. व्रजे वजे कमण्डलं समस्तपापमण्डनं सुभक्तचित्तरञ्जनं सदैव नन्दनन्दनं सुपुष्पगुच्छमण्डनं नादवेणुहस्तनम् आनन्दनन्दसागर नमामि कृष्णनागरं, नमामि कृष्णनागरं. नमन माझे गुरु राया, नमन पंचकृष्णाच्या चरणी माझे वंदन करते. गुरुजनांना वंदन करून आणि आपल्या सर्वांच्या अंतकरणाची आठवण करून मी माझ्या कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करते. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. अनन्य शरण जावे चक्रधरा, पुन्हा या संसारा येणे नाही. भगवंत अवतार धारण करतो. कशा करता करतो? अवतार तुम्हा धरावया, कारण उद्धरावया जड जीव. या जड जीवांचा उद्धार करण्याकरता भगवंत अवतार धारण करत असतो. परंतु आपला जन्म कशा करता झालेला आहे? आगा कर्मी उरावी तेथे सुख दुःखा ते पावे, आणि तया ते भोगावया यावे देहा एका. आपण जन्माला कशा करता येतो? आपण केलेल्या कर्मानुसार जन्माला येतो. माणसाने जन्माला आल्यानंतर करायचं काय? आपलं सार्थक कशामध्ये आहे? आपल्या जन्माला आल्यानंतर भलं कशामध्ये आहे? आपण आपल्या जीवाची प्राप्ती कशी केली पाहिजे? पुनरपि जननम पुनरपि मरणम, याच्यामध्ये आपण गुरफटून बसायचं का? किती वेळा जन्मा यावे, किती वेळा जन्मा यावे, किती वेळा जन्मा यावे, किती वेळा जन्मा यावे. नित्य भाव हे भजिते, नित्य भावे भजिते, किती वेळा जन्मा
आपल्याला हा मनुष्य जन्म लाभलेला आहे. कसा लाभलेला आहे? विपाय कर्मभूमीची पेठे तव मुक्तिरत्न घेई गोमटे. आपल्याला हा जन्म लाभलेला आहे. अहो बाबांनो, ह्या कर्मभूमीच्या बाजारपेठामध्ये आपल्याला कितीतरी योन्या फिरून आल्यानंतर हा मनुष्य जन्म लाभलेला आहे. मग या मनुष्य जन्माचं आपण काय केलं पाहिजे? याचं भलं कशामध्ये आहे, याचं सार्थक कशामध्ये, हे आज आपल्याला या अभंगामधून कळालं पाहिजे. महानुभाव संप्रदायाचा आद्य ग्रंथ आहे लीळा चरित्र. हा मराठीचा आद्य ग्रंथ आहे. या ग्रंथ म्हणजे महानुभाव पंथांची इमारत आहे. या ग्रंथामधून देणारी एक एक चरित्र, एक एक लीळा ही अमृत पाजल्यासारखी एक एक लीळा आहे आणि ती आज आपल्याला कळाली पाहिजे. भगवंताला अनन्य भावी शरण जायचं. आपल्याला अनन्य शरण यावी चक्रधरा. आपल्याला अनन्य भावी भगवंताला शरण जायचंय. मग शरण कसं जायचं? आज अनन्यता उरलेली नाहीये. आज माणूस भरकटच चाललेला आहे. माणसाला धर्म कळत नाही, पंथ कळत नाही, कोण कशी भक्ती करतंय हे त्याच्या स्वतःला सुद्धा कळायला मार्ग नाही. अहो, धर्म काय शिकवतो? धर्माची खरी व्याख्या काय आहे? आम्ही म्हणतो आमचा धर्म हा शिकवतो, आम्ही म्हणतो आमचा धर्म तो शिकवतो. अहो, धर्म काय शिकवतो? धर्माची खरी व्याख्या काय आहे? धुधार येते, धुकोश येते. नका कळू द्या एखाद्या अभंगाची ओवी, नका कळू द्या एखाद्या गीतेच्या श्लोकाचा अर्थ, नका कळू द्या एखाद्या लीळा चरित्रातलं चरित्र, परंतु जगायचं कसं, बोलायचं कसं, वागायचं कसं हे जरी कळाला तरी आपल्याला धर्म कळाला. म्हणून धर्म कळणं अत्यंत गरजेचं आहे. आज आपल्याला अनन्य शरण जायला रिकामेच नाही हो. आज आपले वारा परत दिवस देव बदलतायत. कोण कशी भक्ती करते त्याच्या स्वतःला सुद्धा कळायला मार्ग नाही. असंच एका गावामध्ये एक मनुष्य होता. तो सकाळ सकाळी उठला आणि आता उठल्यानंतर सकाळ सकाळी त्याने सगळे देव घेतले आणि देव्हाऱ्यामध्ये पूजा करत बसला. आता पूजा करत बसल्यानंतर रस्त्याने एक मनुष्य चालला होता. तो म्हणे, का रे म्हणे, तू एवढे देव घेतले, तुला एवढ्या देवातल्या कोण्या देवाची प्राप्ती होणार आहे? ते म्हणे, तू सांग मी काय करू मग? तो म्हणे, तू काही करू नको, फक्त एका देवाची भक्ती कर. तो म्हणे, ठीक आहे चालेल, तू सांगतोय ना म्हणून मी करेल. आता त्याने काय केलं, बाकीचे सगळे देव घेतले आणि एका कोपऱ्यात ठेवले. त्याच्यामधला फक्त एक देव घेतला, गणपती घेतला आणि गणपती देव्हाऱ्यात ठेवला. आता गणपतीची पूजा वगैरे चालू झाली. आता पूजा झाली, आरती वगैरे सर्व झाली. आता गणपतीचा नैवेद्य काय? सध्या गणपती बसलेत. गणपतीचा नैवेद्य मोदक. मोदक आता गणपती समोर ठेवला. ठेवल्यानंतर घरात होता उंदीर. आता गणपती जवळचा जर मोदक उंदराने पाहिला तर उंदीर शांत बसेल का? उंदीर आला आणि तशी झाप त्या मोदकावर टाकली. त्याने हा सर्व दृष्टांत पाहिला. तो म्हणे, अरे रे, आपलं चुकलं म्हणे, याच्यापेक्षा आपला उंदीरच देवश्रेष्ठ म्हणे. उंदराला घेतलं, देव्हाऱ्यात बसवलं. उंदराची पूजा वगैरे झाली, सर्व काही झालं. घरात होता बोक्या. आता बोक्याने जर उंदराला पाहिलं तर उंदीर शांत बसेल का? बोक्या शांत बसेल का? बोक्या आला आणि उंदरावर झाप टाकली. जशी झाप टाकली त्याने हा सर्व दृष्टांत पाहिला. तो म्हणे, अरे रे, आपलं चुकलं म्हणे, याच्यापेक्षा आपला बोक्यात देव श्रेष्ठ म्हणे. बोक्याला घेतलं, देव्हाऱ्यात बसलं, सर्व विधी संपन्न झाला. आता रस्त्याने चालला होता कुत्रा. कुत्र्याने जर बोक्याला पाहिलं तर कुत्रा शांत बसेल का? पहिले 36चा आकडा. आता त्याने पाहिलं, कुत्रा बाहेरून आला, तशी झाप त्या कुत्र्यावर टाकली. त्याने हा सगळा दृष्टांत पाहिला. तो म्हणे, अरे चुकलंय म्हणे आपलं, याच्यापेक्षा कुत्रात देव श्रेष्ठ म्हणे. कुत्र्याला घेतलं, देव्हाऱ्यात बसवलं. आता बसवल्यानंतर शेजारीच बायको भाकरी थापत होती. आता त्या कुत्र्याने जर भाकरीची दुर्डी पाहिली, कुत्रा शांत बसेल का महिला मंडळी? त्याने तसाच कुत्रा आला आणि त्या भाकरीच्या दुर्डीत तोंड टाकलं. जसं तोंड लावलं तसंच त्या बाईनं चुलीतलं लाकूड काढलं आणि त्या कुत्र्याच्या पाठीत टाकलं. त्याने हा सगळा दृष्टांत पाहिला.
तो म्हणे अरे रे रे म्हणे आपलं सगळंच चुकलं म्हणे, याच्यापेक्षा आपली बायकोच देवी श्रेष्ठ म्हणे. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय आहे, आज आपली मनस्थिती बरोबर नाहीये. आपल्याला वाटते बोक्याची भक्ती करू, मांजराची करू, उंदराची करू की बायकोची करू. सोडून या खऱ्या देवा, करीतो म्हसोबाची सेवा. शेजारी हे दारी देवते, शेजारी हे कोण पूजते भूते खेते, आपल्या पोटाची रडते, मागिते सीते अवधान, शेजारी हे दारी देवते, शेजारी हे दारी म्हणून आपुला एक देव तो करुणी घ्यावा, तेने विना जीवा सुख नाही. म्हणून आपुला एक देव करून घेतला पाहिजे, आपण त्याची भक्ती केली पाहिजे आणि अनन्य भावे आपण त्याला शरण गेलो पाहिजे. म्हणून अनन्य शरण जावे चक्रदा हे भगीरथ कवी अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात. अनन्य शरण जावे चक्रधरा, हो, अनन्य प्राण जावे चक्रधरा, अनन्य शरण जावे चक्रधरा, अनन्य शरण जावे चक्रधरा, अनन्य शरण जावे अनन्य शरण जावे अनन्य शरण जावे अनन्य शरण या पुण्याला संसारा येणे नाही, पुण्याला संसारा येणे नाही, पुण्याला संसार चक्रधर नाम सदा मुखी गावे, 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 मुखी गावे. अनन्य शरण जावे चक्रधरा, पुन्हा या संसारा येणे नाही. आपण त्या भगवंताला अनन्य भावे शरण गेलो पाहिजे. एकदा का त्या भगवंताला अनन्य भावे शरण गेलो, पुन्हा या संसारामध्ये आपल्याला गुंतायची गरज नाही. लीळा चरित्रामध्ये आपण अनेक भक्त पाहिलेले आहेत. आपल्याला त्याच्यामध्ये माय धुवेचा वेध दिसलेला आहे, खेई गोळीचा त्याग दिसलेला आहे, प्रेम वेडी बाईसा सुद्धा दिसली. एका क्षणामध्ये संसाराचा त्याग करणारा निर्भट्ट भांडारेकार दिसला. सर्व व्यसनापासून मुक्त होऊन
सर्वज्ञांच्या सन्निधानामध्ये गेलेले नागदेवा आचार्य दिसले. आपल्यालाही बाकी भक्त मंडळी दिसली, परंतु एका क्षणामध्ये भगवंताला शरण जाणारा एक ससोबा सुद्धा दिसला. बघा ना, माणसाला ज्ञान असून सुद्धा शरण कुठं जावं हे कळत नाही, परंतु त्या सशाला मुका असून सुद्धा शरण कुठं जावं हे मात्र त्या सालबर्डीतल्या सशाला कळालेलं आहे. एक वेळेस सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचं वास्तव्य सालबर्डी या वनामध्ये असताना, आपल्या सर्वांना तर माहितीच आहे, अमरावती जिल्ह्यामध्ये असलेला विंध्य पर्वत सालबर्डी, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचं तिथं 12 वर्ष मोडणे होतं. आणि त्या वनामध्ये एक ससा राहायचा. इतका सुंदर तो ससा होता, जणू काही कापसाने पिंजलेला आहे. गोरा गोरा पान दिसणारा तो ससा. अरे ससोबा ससोबा, जसा कापूस पिंजला, तुला पाहुनी पारधी तुझ्या मागेच लागला. तो ससा, पांढर शुभ्र असणारा तो ससा, त्या पर्वतामध्ये राहायचा, झऱ्याचं पाणी प्यायचा आणि हिरवं गवत खायचा आणि टुनू टुनू उड्या मारेत त्या आनंदमय जीवन जगत होता. एक दिवस असतंच बघा, जिथं ना चांगलं असतं तिथंच माणसं मागं लागतात. म्हणून तर रस्त्याला गतिरोधक आणि माणसाला विरोधक हे आयुष्यात असतातच. असाच तो वनामध्ये राहणारा तो ससा. एक दिवस 2 पारधी त्या वनामध्ये आले आणि वनामध्ये आल्यानंतर त्या 2 पारध्यामध्ये पैज लागली. जो कोणी या सशाला पकडेल तो ससा त्याचा होईल. आता दोघांची पैज लागली. आता त्या सशाच्या मागे कुत्रेही सोडण्यात आले. ससा पुढं पळतोय, कुत्रे मागे धावतायत. ससा पुढं पळतोय, कुत्रे मागे धावतायत. भरपूर वेळ झालेला आहे. ससा भयभीत झालेला आहे. करावं काय, कुठं जावं, आपल्या जीवाचा प्राण कसा वाचवावा, आपण याच्यातून मुक्त कसं व्हावं विचार करत होता आणि धावत होता. एका झाडाखाली बसलेले आमचे परब्रह्म परमेश्वर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी त्यांच्या डोळ्यासमोर दिसतात आणि ते विचार करतात, आपल्याला जर याच्यातून सोडवणारा कोणी असेल तर हाच देव असेल. मागचा पुढचा कोणताही विचार करत नाही तो ससोबा. जातो आणि सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या समोर जातो आणि सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी आपली मांडीवरी करतात. मांडीवरी केल्यानंतर तो ससा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या मांडीखाली लपतो. मांडीखाली लपल्यानंतर काही क्षणातच तिथं 2 पारधी येतात. जे त्याच्या मागे लागलेले पारधी तिथे येतात आणि सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींना विनंती करतात की आमच्या होडियाच्या सशाला तुम्ही सोडा. आमच्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी मानव जातीलाच नव्हे तर अखिल विश्वातील मानव जातीला अहिंसेचा धर्म तिथे शिकवलेला आहे. त्यावेळेस आमचे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी त्याला उपदेश करतात. 12 वर्ष असलेलं मोन्य तिथं सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी सोडतात. म्हणतात, अरे बाबांनो, या सशाने तुमचं काय केलं, वाईट केलेलं आहे. आणि त्यावेळेस तिथे एका सूत्राचा जन्म होतो आणि आमचे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी म्हणतात, जो आम्हाला शरण आला ना त्याला कधीही मरण नाही. हंगा येते शरण आली या काही मरण असे. तिथे सूत्राचा जन्म होतो. जो कोणी आम्हाला शरण आला ना पुन्हा त्याला मरण नाही आहे. म्हणून शरण कुठं जायचं ना त्या सशाला विचारा. म्हणून अनन्य भावे आपण त्या भगवंताला शरण गेलो पाहिजे.
अनन्य भावे त्या भगवंताला आपण शरण गेलो पाहिजे. तो ससा इहलोकातच नव्हे तर इहलोकात सुखी झालाच झाला, परंतु परलोकामध्ये त्याला पुन्हा जन्म आणि मरणातून तो मुक्त झालेला आहे. आणि त्या सशाला सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी त्याच्या अंगावरतून हात फिरवला आणि तो ससा सोन्याचा बनला. तो ससा आज सुद्धा चिरंजीवी त्या सालबर्डी वनामध्ये फिरत आहे. म्हणून एक कवी सुंदर म्हणतात, 12 वर्ष मोडणे राहून देव भक्तांना उद्धरी, 12 वर्ष मोडणे राहून देव भक्तांना उद्धरी. गुरुमलाई दाखवाना चक्रधराची ती नगरी, गुरुमलाई दाखवाना चक्रधराची ती नगरी. आले होती कारी. गुरुमलाई दाखवाना चक्रधराची ती नगरी, गुरुमलाई दाखवाना चक्रधराची ती नगरी. गुरुमलाई दाखवाना चक्रधराची नगरी, गुरुमलाई दाखवाना चक्रधराची नगरी. म्हणून शरण कुठं जावं तर आपल्याला कळालं पाहिजे. म्हणून अनन्य शरण त्या भगवंताला गेलं पाहिजे. आज आपल्याला शरण कुठं जावं हे तर कळतच नाही, पण प्रेम कसं कशावरती करावं हे सुद्धा कळत नाही. आज माणूस माणसावरती प्रेम करायला रिकामं नाही. देवाचं तर सोडूनच द्या हो, देव तर बाजूलाच राहिला. माणूस माणसावरच प्रेम करायला तयार नाहीये. कांबळेकर, तुम्ही खरं सांगा, माणूस सध्याच्या परिस्थितीमध्ये प्रेम कोणावर करतं? बोला कांबळेकर. मोबाईलवर करता तुम्ही? अहो, कमीत कमी देवावर म्हटले असताना माझ्या कीर्तनाचं सार्थक तरी झालं असतं. संपूर्ण प्रेम करतं माणूस तर पैशावरती प्रेम करतं. देवावर तर करायला रिकामेच नाही, माणसावर तर नाहीच नाही हो. संपूर्ण जग प्रेम करतं पैशावरती. धनवंता लागी जगी मान्यता मोठी. ज्याच्याकडे पैसा आहे, गाडी आहे, बंगला आहे, त्याच्या मागे 15 जण फिरतात. त्याची चप्पल काय उचलतील, त्याचा बूट काय उचलतील, जे नाही उचलायचं ती उचलतील. आणि एकदा का त्याचा पैसा संपला, आपल्या गावठी भाषेत म्हणतात बघा, गावातलं काळं कुत्रं विचारत नाही. म्हणून संपूर्ण जग प्रेम कशावरती करतात? पैशावरती. माणसावरती करतं का? नाही. म्हणून धनवंता लागी जगी मान्यता मोठी, आणि माता पिता बंधुजन मानती तयाची वचन. संपूर्ण जग प्रेम करतं, पैशावरती प्रेम करतं. असंच गावामध्ये एक सासू आणि सून राहायची बघा. राहताना तुम्ही सासा सुना हा की सुनबाई सासाबाई हा ना? मग सुनबाई सुना जरास. गावामध्ये सासू आणि सून राहायची. आता सध्याच्या परिस्थितीमध्ये सुनबाई सासूबाईला एक्सेप्ट करायला तयार नाही. परंतु या कांबळच गावामध्ये आल्यानंतर मला ज्यांच्या घरी चहा पाण्याची सोय करण्यात आली, मला खूप आनंद झाला की आज सुद्धा 20-30 लोक एका घरामध्ये राहू शकतात. खरंच आजच्या परिस्थिती माणसाला एक माणूस सुद्धा सांभाळायची इच्छा होत नाहीये. परंतु खरंच कांबळज या गावाचं ना, जेवढं त्यांचं कौतुक करावं तेवढे शब्द कमी पडतायत माझ्याकडे. खरंच कांबळज गाव म्हणजे ना, शब्दच नाहीत माझ्याकडे, काय बोलू तुमच्यासाठी. गावामध्ये सासू आणि सून राहायची.
आता सुनबाई सासूबाईला एक्सेप्ट करायला म्हणजे सांभाळायला तयार नव्हती. कधी तिला भाकर घालायची नाही, कधी तिला ग्लासभर पाणी सुद्धा देत नव्हती. आता सासूबाई थकत चाललेल्या होत्या. सासूबाईने पोराला सांगितलं, सुनबाईला सांग मला कमीत कमी एका टायमाची जेवण तरी देत जा. परंतु सुनबाई द्यायला तयार नाही. आता एके दिवशी काय झालं, सासूबाईला अटॅक आला आणि सासूबाई गेल्या. आता सासूबाई गेल्या, सुनबाईला हुशार होत्या. सुनबाईनं काय केलं, सासूबाईची कंबर पकडली आणि सुनबाई मोठमोठ्याने रडायला लागल्या, मोठमोठ्याने रडायला लागल्या. आता सासूबाई गेल्यानंतर सासूबाईकडचे नातेवाईक, सुनबाईकडचे नातेवाईक, सगळे गावातले लोक जमा झाले. आता गावातले लोक जमा झाल्यानंतर गावातले लोक नातेवाईक कौतुक करायला लागले. वा वा म्हणे, किती गोड नातं आहे म्हणे सासूवाडी सुनेचं, जणू काय माय लेकीच आहे म्हणे. तर नातेवाईकांना काय माहित घरातली परिस्थिती, परंतु शेजारणीला सगळं माहित राहते बरं. हा, आपल्या घरातलं माहित नसते, पण शेजारच्या घरात काय चाललं सगळं माहित राहते. आता शेजारच्या बायाला काही रावणच झालं. त्याच्यातली एक बचत गटातली अध्यक्ष उठली. नाही ना कोणी, नाही तर बस कीर्तन झाल्यावर बस ताई. त्याच्यातली एक बचत गटाची अध्यक्ष उठली. तिनं मस्त पदर खवला आणि तिला जाऊन म्हणते, का ग म्हणे, कधी तू तिला ग्लासभर पाणी दिलं नाही, कधी तिला जेवायला दिलं नाही, आणि सासूबाई आज मेली तर पार कंबर धरून रडायला लागली. ती म्हणे, ती बी उठली, तिनं बी कंबरला असा मस्त पदर टाकला आणि ती काय म्हणते, तुला सांगते सासूबाई गेलं मला याचं काही दुःख नाही, पण सासूबाईचं सोनं नाणं सगळं त्या कपाटात होतं आणि त्या कपाटाची चाबी सासूबाई कंबरला ठेवायच्या. त्या गेल्या तेव्हापासून मी शोधते की सासूबाईच्या चाब्या कोणा साईडला गेल्या. म्हणजे पा गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. सासूबाई गेल्या याचं तिला काही दुःख नाही. सासूसाठी रडे सोना, भावांतरीचा भेना, सासूसाठी रडे सोना, भावांतरीचा भेना, सासूसाठी रडे सोना, भावांतरीचा भेना, भावांतरीचा भेना, सासूसाठी रडे सुणन भावांतरीचा भिन्न. ती रडते पण तिच्या मनामध्ये भाव आहे का? म्हणून संपूर्ण जग कशावरती प्रेम करतं? पैशावरती प्रेम करतं, माणसावरती प्रेम करत नाही. म्हणून भगवंत म्हणतात, या स्वार्थी जगामध्ये गुंतून बसण्यापेक्षा तू मला शरण आहे ना. तू जर मला शरण आला ना, तुझं योग क्षम जन्म मरण ही सर्व माझी जबाबदारी आहे. भगवंत गीतेमध्ये म्हणतात, अनन्यश्चिंतयन्तो मां ये जना पर्युपासते तेषां नित्यभियुक्तानां योगक्षम्य वहाम्यहम्. संत तुकोबाराय त्याला अजून सोपं करून सांगतात, जो मज अनन्य भावी शरण त्याची निवारीन मी जन्म मरण, त्याच लागी मीच ऐकू शरणांगताचा शरण. तू मला शरण आहे ना, तुझं योग क्षम जन्म मरण ही सर्व माझी जबाबदारी आहे. तू जन्माला आला ना, तुला कर्म करावेच लागतील. कारण की आपल्याला मनुष्य जन्म लाभलेला आहे. संग जो प्रकृतीचा तव त्याग न घडे कर्माचा. आपल्याला मनुष्य जन्मामध्ये आल्यानंतर कर्म करावेच लागतील. नाही कच्चित क्षणामपि जातु तिष्ठत्य कर्मकृत. प्रत्येक क्षणाला आपल्याला कर्म करावे लागतात. त्यावेळेस
श्रीकृष्ण महाराज अर्जुनाला समजावून सांगतात. या मोहग्रस्त झालेल्या अर्जुनाला श्रीकृष्ण महाराज समजावून सांगतात, अरे बाबा तू मला शरण आहे ना. कर्म तर करावेच लागतील, ते पापरूप असतील किंवा पुण्यरूप असतील. पापरूप केलेले कर्म पापरूप फळाला जातील आणि पुण्यरूप केलेले कर्म पुण्यरूप फळाला जातील. मग तुम्ही म्हणाल याच्यातून शिल्लक काय राहील? म्हणून भगवंताने निष्काम भक्ती सांगितली. तुला निष्काम भक्ती जरी नाही कळली ना, सर्व धर्म परित्याज्य मामेकम शरणम व्रज, सर्व धर्माचा त्याग करून तू मला शरण आहे. तू जर मला शरण आला ना, अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुच, मी तुला या सर्व बंधनातून मुक्त करील आणि मोक्षपदाची वाटचाल सुलभ करून घेईल. न तद्भासेते सूर्य न च शक्नो न पावक यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. तू का एकदा मला शरण आला ना, पुन्हा तुला आवागमन नाही, पुन्हा या जन्म मरण्याच्या फेऱ्यामध्ये तुला अडकायची गरज नाहीये. त्याकरता तू फक्त मला एकट्याला शरण आहे. भगवंताने शरणांगती पत्कार शरण आहे म्हणतोय, बाकी काहीही मागत नाही हो तुम्हाला. कधी कांबळेचकर तुम्हाला म्हटला का देव मंदिरातला, तुझी 100 एकर जमीन माझ्या नावची करून दे? म्हणला का कांबळेचकर? म्हणला देव कधी? भगवंताने काय मागितलंय आपल्याकडे? थोर प्रेमाचा थोर प्रेमाचा भुकेला, 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 थोर प्रेमाचा भुकेलाय? थोर प्रेमाचा भुकेला. भगवंत भुकेला आहे, तो आपल्या भाव आणि भक्तीचा भुकेला आहे. भगवंताला तुमच्याकडून कशाची अपेक्षा नाही. श्रीकृष्ण महाराज गीतेमध्ये म्हणतात, पत्रम पुष्पम फलम तोयम योमी भक्ता प्रयश्चती. तुम्हाला पान फूल जरी समर्पित केलं ना, त्याच्यामध्ये सुद्धा मी समाधान आहे. त्या साधेने एक फूल भगवंताच्या चरणी समर्पित केलेला आहे आणि तिचा भाव सोन्याचा करून टाकलेला आहे. म्हणून भगवंत आपल्याकडे काही मागत नाही. भगवंत म्हणतो, माझा भक्त मला काय देतो त्याच्यापेक्षा किती प्रेमाने देतो याला फार महत्व आहे बरं का. एक वेळेस भानुमती, दुर्योधनाची पत्नी भानुमती, भानुमतीने दुर्योधनाला विचारलं, म्हणे श्रीकृष्ण महाराज रोज पांडवाकडे जेवायला जातात, कधीतरी आपल्याकडे तरी बोलवा ना. दुर्योधन, आज दुर्योधनही भरपूर आहेत आणि दुर्योधनाचे बापासारखे आंधळे बाप बी भरपूर आहेत. आता भानुमतीने दुर्योधनाला सांगितलं की श्रीकृष्ण महाराजाला आपल्या घरी जेवायला बोलवा. आता दुर्योधन हा पहिलाच कपटी. आता दुर्योधन म्हणला, ठीक आहे चालते, पत्नीची इच्छा आहे. पण त्याचा भाव बरोबर नव्हता. श्रीकृष्ण महाराजाला जेवण्याचं निमंत्रणही देण्यात आलं आणि श्रीकृष्ण महाराज
आता जेवण्याकरता त्या दरबारामध्ये येतात. राजमहालामध्ये आल्यानंतर जेवणाची पूर्ण आता सोय झालेली असते. पत्रवाळ्या वगैरे टाकलेल्या असतात, गालीचे अथरलेले असतात. श्रीकृष्ण महाराज आता परब्रह्म परमेश्वर सर्व जाणता आल्यानंतर श्रीकृष्ण महाराज फक्त त्या गालीच्या वरती आपला अंगठा असतो ना, अंगठा ठेवतात. आणि ठेवल्यानंतर त्यांना कळतं की निश्चितच आपल्याला इथे मारण्याचा कट या दुर्योधनाने रचलेला आहे. त्यावेळेस श्रीकृष्ण महाराज भानुमतीकडे जातात. भानुमतीला म्हणतात, तुझा भाव शुद्ध होता, परंतु तुझ्या पतीचा भाव शुद्ध नाही, म्हणून मी काय तुझ्या घरी जेवणार नाही. आता श्रीकृष्ण महाराजाला भूक लागलेली आहे, करायचं काय? राजवाड्यातून बाहेर पडतात, रथामध्ये पाय ठेवतात आणि रथ आता विदुर काकाच्या घराकडे वळवतात. विदुर काकाच्या घरी येतात. आहात का विदुर काका घरी? ओ विदुर काका, आहात का घरी? आवाज देतात. विदुर काका घरी नसतात. विदुर काकाची पत्नी धावतच बाहेर येते. बाहेर आल्यानंतर आता विदुर काकाच्या पत्नीनं त्या श्रीकृष्ण महाराजाचं रूप पाहते आणि चित्त वित्त काया देह भान विसरून जाते. कारण की भगवंताने चोरी त्याशीची केलेली आहे, चित्ताची चोरी केली आहे. कांबळचकर आहात ना? चित्तानं इथं, चित्त थाऱ्यावर नाही. अहो काय काय जण कीर्तनात असे बसतात ना, कीर्तनकार ताई दिसल्या पाहिजे आणि आपली चप्पलही दिसली पाहिजे. चित्त थाऱ्यावर नाही माणसाचं. सासूबाई विचार करत असतील, सुनबाईना दरवाजा बंद केलाय पण गॅसचं बटन बंद केलं असेल की नाही. सुनबाई विचार करतायत, मोबाईल चार्जिंगला लावला पण बटनच टाकलं की नाही. चित्त थाऱ्यावर नाहीये. म्हणून 3 गोष्टी 3 ठिकाणी असणं गरजेचं आहे. परमार्थात चित्त, संसारात वित्त आणि शरीरात पित्त. या 3 गोष्टी 3 ठिकाणी असल्या की सर्व काही व्यवस्थित होतं. संसारातलं वित्त कमी झालं, भांडे आदळायला चालू होतात. म्हणून 3 ठिकाणी 3 गोष्टी असल्या पाहिजे. आता श्रीकृष्ण महाराजांनी चोरीच कशाची केली? चित्ताची चोरी केलेली आहे. आणि आता श्रीकृष्ण महाराज तिथे विदुर काकाच्या पत्नीला म्हणतात, काकी मला भूक लागली आहे, खाण्याकरता घरात काही आहे का? त्यावेळेस जाते, झोपडीमध्ये खाण्यासारखं काहीही नसतं. हे भांड उचकते, ते भांड उचकते, काही सापडत नाही. एक केळाचा घड घरामध्ये आणून ठेवलेला असतो. ते कच्च्या केळीचा घड घेते, ते सोलते आणि मधातला गाभा फेकून देते आणि कच्च्या केळीचं साल भगवंताला भरवते. भगवंत अत्यंत प्रेमानेही खातात. विदुर काका बाहेरून येतात. अगं वेडे, काय करतेस? साक्षात परब्रह्म परमेश्वराला तू कच्च्या केळीची साल भरवतेस. घरात जातात, पिकलेलं केळ घेऊन येतात आणि सोलतात आणि मधातला गाभा भगवंताला भरवते. त्यावेळेस श्रीकृष्ण महाराज काय म्हणतात? खरं सांगू का, जेवढी गोडी या कच्च्या केळीच्या सालीत आहे ना, तेवढी गोडी या पिकलेल्या केळ्याच्या गाभ्यामध्ये नाहीये. पण भगवंत काय म्हणतो? माझा भक्त मला काय देतो त्याच्यापेक्षा किती प्रेमाने देतो याला फार महत्व आहे. म्हणून अन्नदान हे निर्हेतुक अन्नदान असलं पाहिजे. दान भरपूर प्रकारचे आहेत. मंदिर बांधायचं असेल तर बाबाजी लोक म्हणतात सर्वात श्रेष्ठ दान भूमिदान. एखादा डॉक्टर असू द्या, तो म्हणतो सर्वात श्रेष्ठ दान रक्तदान. एखादा शिक्षक असू द्या, तो म्हणतो सर्वात श्रेष्ठ दान कोणतं? ज्ञानदान. आणि एखादा समाज कार्यकर्ता असू द्या, तो काय म्हणतो? सर्वात श्रेष्ठ मतदान. सर्वात श्रेष्ठ मतदान म्हणतो. परंतु आमचे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी काय म्हणतात? आहे तुक मायापूर भजन ज्ञानाप्रती साधन, आहे तुक मायापूर भजन ज्ञाना प्रेमाप्रती साधन. तुला ज्ञान प्रेम जर मिळवायचं असेल तर अन्नदान कर. अन्नदान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे. म्हणून अन्नदान करताना निर्हेतुक दान करायचा. कारण की सहस्र भोजनाचे पुण्य ब्राह्मणास दिले चक्रपाणी महाराजा. चक्रपाणी महाराजांनी सहस्र भोजनाचं पुण्य त्या ब्राह्मणास दिलं होतं. म्हणून अन्नदान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे. आज ज्यांची पंगत होती त्यांच्यासाठी निश्चितच टाळ्या झाल्या पाहिजे.
अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. हा अन्नदानासोबत सुद्धा आमच्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी दास्यमोचक सांगितलेलं आहे. तुला जर त्या भगवंताला शरण जायचं असेल ना, अनन्य भावी त्या भगवंताला शरण जायचं असेल ना, त्याकरता दास्यमोचक सांगितलेलं आहे. तू परमार्थाच्या ठिकाणी सेवादास्य करत जा. फक्त महानुभाव संप्रदायात नाही सांगितलं, वारकरी संप्रदायात सुद्धा सांगितलं की परमार्थाची सेवा करत जा म्हणून. आज आपण आपल्या भावकीच्या घरी लग्न वगैरे असले की घराच्या भांड्यापासून ते त्यांच्या बाहेरच्या झाडण्यापर्यंत आपण काम करत असतो. परंतु कधी मंदिरातली आपण निरंजनी घासली का हो? नाही जमत ना. तुम्हाला कंबर दुखते ना, नाही झाडता येत ना, कमीत कमी कपडा घेऊन फरशी तरी पुसा मंदिराची. अनंत जन्माचे पाप नासण्याची ताकद त्याच्यामध्ये आहे. म्हणून दास्यमोचक सांगितलेले आणि त्याकरता अनन्य भावी त्या भगवंताला शरण गेलं पाहिजे. आणि अनन्य भावी त्या भगवंताला शरण जाण्याकरता काय करावं लागेल तर भगवंताचं नाम चिंतन करावे. हे सदा सुखी घ्यावे चक्रधर सदा घ्यावे सदा मुक्ती घ्यावे चक्रधर नाम मुक्ती सदा घ्यावे चक्रधर नाम सदा मुक्ती घ्यावे चक्रधर चक्रधर नाम सदा मुखी घ्यावे जीवन मुक्त व्हावे बंधनातून. या बंधनातून जर आपल्याला मुक्त व्हायचं असेल तर त्याकरता काय करावे लागेल? त्या भगवंताचं नाम आपल्या मुखामध्ये असलं पाहिजे. आज आपल्याला भगवंत कधी आठवतो? सुखामध्ये देव आठवतो का? सुखामध्ये आपल्याला देव आठवत नाही, दुःखामध्ये आपल्याला देव आठवतो. संकष्ट पडलं की एवढा मोठा नारळ घेतो, त्याच्यावर 100 रुपये ठेवतो, देवाला विडा ठेवतो. एरवी मंदिरात जात नाही. आपल्याला भगवंताची आठवण कधी येते? दुःखामध्ये. ज्या वेळेस 5 पांडव वनामध्ये असताना श्रीकृष्ण महाराज तिथे जातात आणि श्रीकृष्ण महाराज 5 पांडवाला विचारतात, तुम्हाला काही लागतं का? त्यावेळेस भीम, अर्जुन, नकुल, सहदेव त्यावेळेस सर्व म्हणतात की आम्हाला काही नको रे देवा, आम्हाला फक्त सुख दे. भगवंत लगेच कुंती आत्याकडे तोंड वळतात. कुंती आत्या, तू तरी मला काही माग. त्यावेळेस ती म्हणते, हे भगवंत आहे श्रीकृष्णा, मला काही नको रे, मला फक्त दुःख दे. त्यावेळेस श्रीकृष्ण महाराज म्हणतात, तू आत्या आहेस, दुःख का मागतेस?
सुख माग, दुसरं काहीतरी माग. त्यावेळेस ती म्हणते काही नको, तू मला दुःख दे. ती म्हणते का? कारण की तू मला जर सुख दिलं तर एक क्षण सुद्धा मला तुझी आठवण येणार नाही, आणि दुःख दिलं तर एक क्षण सुद्धा मी माझ्या डोळ्यासमोरून तुला जाऊ देणार नाही. म्हणून आता दृष्टी पुढे आईसाची तूर आहे, जो मी तुझ्या पाये वेळोवेळा, जो मी तुझ्या पाये वेळोवेळा. आता दृष्टी पुढे आईसाची तूर आहे, जो मी तुझं पाहे वेळोवेळा. तुला जर द्यायचं असेल ना तर दुःख दे. संत महात्माने भगवंताकडे दुःख मागितलं, परंतु दुःख रूपी सुख मागितलेलं आहे. म्हणून भगवंताचं नामचिंतन रात्रंदिवस आपल्या मुखामध्ये असलं पाहिजे. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी अष्टप्रहर आपल्याला स्मरण सांगितलेले, नामाचे 10 ठाये आपल्याला सुंदर प्रकारे निरोपण त्यांनी केलेले आहेत. ज्यावेळेस संकष्ट येतं ना त्यावेळेस भगवंत निश्चितच आपल्यास उभं राहतं. कारण की आली आघात निवाराया, मागे पुढे उभे राही सांभाळीत. ज्यावेळेस आपल्यावर संकष्ट येतं ना त्यावेळेस भगवंत आपल्या मागे पुढे असतो बघा. लीळा चरित्रामध्ये असलेली एक साधा भगवंताच्या भेटीची ओढ तिला लागलेली आहे. काऊलगावला त्यांचा मुक्काम होतो. आई सोबत असते, एक मैत्रीण सुद्धा साधीच्या सोबत असते. आता भगवंताच्या भेटीची ओढ लागलेली आहे. ज्यावेळेस आपल्याला भगवंताची भेटीची ओढ लागते ना त्यावेळेस आपलं मन कुठेही लागत नाहीये. आता साधेला भगवंताच्या भेटीची ओढ लागलेली आहे. रात्रीची वेळ झाली, त्यांचा मुक्काम काऊलगावला पडलेला आहे. रात्रीचे 12 वाजतात. साधेला काही झोप लागत नाहीये. साधा रात्री 12 वाजता उठते आणि आईला म्हणते, अगं आई चल ना ग, आपण देवाला भेटायला जाऊ. आई म्हणते, अगं वेडी झालीस का? रात्रीचे 12 वाजले, आता कुठं जाणार आपण? ती कशी तरी झोपण्याचा प्रयत्न करते, परंतु सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी तिला आठवत असतात. डोळ्यासमोर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी तिला दिसत असतात. तिचं मन कुठंच लागत नाही. परत ती 2 वाजता उठते. अगं आई चल ना ग, आपण देवाला भेटायला जाऊ ना. अगं वेडी झालीस का? रात्रीचे 2 वाजलेत, काय गोष्टी करतेस तू? तिला झोप काही लागत नाहीये. 4 वाजता कशी तरी उठते ती आणि आता भगवंताला भेटायला निघालेली आहे. आईचा विचार केला नाही, मैत्रिणीचा विचार केला नाही, आता एकटीच भगवंताच्या भेटीला निघालेली आहे. सकाळचे 4 वाजलेत, रस्ता माहीत नाही, जायचं कुठं हे सुद्धा माहीत नाही. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी पलीकडच्या गावात आहेत आणि तिथे एक नदी वाहत आहे. तुडुंब भरलेली नदी आहे. नदीला पूर आलेला आहे. जायचं कसं? साधेला हे सुद्धा माहिती नव्हतं की कुठं खोल आहे, कुठं उंच आहे, कुठं पाण्याचा प्रवाह आहे, काही माहीत नव्हतं. मागचा पुढचा विचार केला नाही. सरळ पाय त्या नदीमध्ये टाकला. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचं नामचिंतन मुखामध्ये होतं. कमरेचं पाणी छातीपर्यंत आलं, छातीचं पाणी गळ्यापर्यंत आलं. त्यावेळेस साधा, देवा श्री चक्रधरा, देवा श्री चक्रधरा, याच्याशिवाय तुला दुसरं काहीच आठवत नव्हतं, फक्त माझा देव श्री चक्रधर म्हणत होती आणि त्या नदीतून चाललेली होती. देवा श्री चक्रधरा, बघ तुझी साधा आता बुडत आहे, तुला काय करायचं तू बघ आता. एका क्षणामध्ये जणू काही कुणीतरी हाताला धरावं आणि या पैल तीराचं त्या पैल तीरावरती तिला नेऊन सोडावं. त्या साधेला एका क्षणामध्ये भगवंतानी तारलेला आहे. म्हणून नाम साह्याते करी. ज्यावेळेस आपल्यावरती संकष्ट येतं ना त्यावेळेस भगवंत आपल्या पाठीमागे उभा राहतो. मागे पुढे उभा राहे सांभाळी, मागे पुढे उभा राहे सांभाळी, मागे पुढे उभा राहे सांभाळी, मागे पुढे
डोक्यावरती संकष्ट येतं त्यावेळेस भगवंत आपल्या मागे पुढे उभा राहतो. म्हणून चक्रधर नाम सदामुखी घ्यावे, जीवन मुक्त व्हावे बंधनातून. त्याकरता रात्रंदिवस त्या भगवंताचं नामचिंतन आपल्या मुखामध्ये असलं पाहिजे. मी म्हणत नाही की तुम्ही नामचिंतन करत नाही, करताना गाठी एका हाताने वडतात. काय ग ती सून काय करते? एका हातानं मणी वडायचा, ती सून लईच कुच्चर आहे ग माय. आपलं नामचिंतन, आपण नामचिंतन करतो, परंतु आपण सर्व भावी त्या भगवंताला आठवतो का? नाही. म्हणून नामचिंतन कसं असलं पाहिजे? ठाई येतो बैसोनी करा एक चित्त, आडवी अनंत तो आळवावा. आवडीने त्या भगवंताचं नामचिंतन आपल्या मुखामध्ये आलं पाहिजे. कुणी नामचिंतन करतं, अंबाळीला 5 दिवस मरणाला राहतं, माझ्या पोराला नोकरी लागू दे. कुणी नामचिंतन करतं, हे दत्तात्रय महाराजा माझ्या पोरीला नातू होऊ दे, मला नातू होऊ दे म्हणून. कधीतरी स्वतःला विचारून पहा, आपल्यासाठी काय आहे इथं? कधीतरी मनाला विचारा ना. सर्व दुसऱ्यांसाठी करतो, कधीतरी आपल्यासाठी काय आहे? कोण कुठपर्यंत आहे तो? आपल्या गाई म्हशी गोठ्यापर्यंत, बायको घरापर्यंत, नातेवाईक स्मशानभूमीपर्यंत आणि शरीर चित्तेपर्यंत. नाही कुणाचे कुणी, अरे तुझे नवे रे कोणी. नाही कुणाचे कुणी, अरे तुझे नवे रे कोणी. अरे अंतिरदासी एकला प्राणा माझे माझे म्हणून. अंतिरदासी एकला प्राणा माझे माझे म्हणून. नाही कुणाचे कुणी, तुझे नवे रे कोणी. नाही कुणाचे कुणी, तुझे नवे रे कोणी. अंतिरदासी एकला प्राणा माझे माझे म्हणून. बहीण कुणाचे, भाव कुणाचे, बहीण कुणाचे, भाव कुणाचे, बहीण कुणाचे, भाव कुणाचे, कोण कुणाचे, सगळे सोयरे. बहीण कुणाचे, भाव कुणाचे, कोण कुणाचे, माघारी जन्म राहिले तुझ धागे दोरे. राजा मायेचा बाजा, राजा मायेचा बाजा, राजा मायेचा बाजा, राजा मायेचा बाजा. नाही कुणाचे कुणी, अरे तुझे नवे रे कोणी. नाही कुणाचे कुणी, अरे तुझे नवे रे कोणी. अंतिरदासी एकला प्राणा माझे माझे म्हणून. अंतिरदासी एकला प्राणा माझे माझे म्हणून. अरे तुझे नवे रे कोणी. नाही कुणाचे कोणी, तुझे नवे रे कोणी. अंतिरदासी एकला प्राणा माझे माझे म्हणून. अंतिरदासी एकला प्राणा माझे माझे म्हणून. अंतिरदासी एकला प्राणा माझे माझे म्हणून. कोणीच कोणाचं नाही, शेवटी आपल्याला एकट्यालाच जावं लागणार आहे. नाही कुणाचे कोणी. आणि आपल्या सोबत काय न्यायचं आहे? तर भगवंताचं नामचिंतन आपल्याला आपल्या सोबत न्यायचंय. मग त्याकरता आपल्याला धर्म कळायला पाहिजे. धर्म कळण्याकरता आपल्याला गुरु कळायला पाहिजे. त्याकरता आपल्याला संत कळाले पाहिजे. संत तुकोबार आहे म्हणतात, सद्गुरू वांचुनिया. गुरुशिवाय आणि संताशिवाय आपल्याला कुठेही पर्याय नाही, कारण की भगवंताकडे जाण्याचे साधनच संत आहे. त्याकरता आपल्या मुलांना संतांच्या संगतीत आणलं पाहिजे. गावामध्ये मंदिर होतं, प्रत्येक गावात असतं. आपल्याही गावात मंदिर आहे. आपली संस्कृतीच आहे बघा, देवाची द्वारी उभा क्षणभरी, तेने मुक्तिचारी साधी येल्या. तुम्ही म्हणाल काय रोजच्या रोज मंदिरात जायचंय? तुम्हीच तर म्हणताय देवाच्या द्वारी उभा क्षणभरी. मी क्षणभर जाऊन उभा राहतो, बस संपलं मो काम, झाला उद्धार. वाचार्थ घेण्या भावार्थ घेण्यापेक्षा वाचार्थ घ्या.
वाचार्थ घेण्यापेक्षा भावार्थ घ्या. क्षणही तसाच असला पाहिजे. आपण मंदिरातही तसंच गेलो पाहिजे. आपण मंदिरात जातो, श्री मूर्तीवरती आपण मस्तकही टेकवतो, परंतु स्त्री मूर्ती आपल्या हृदयात साठवली पाहिजे. हृदयात नाही तर अंतकाळी डोळे मिटताना सुद्धा ती मूर्त आपल्या डोळ्यासमोर दिसली पाहिजे. तेव्हा त्या खऱ्या अर्थी तो भक्त त्या मंदिरामध्ये गेला. म्हणून मंदिरात कसं जावं तर सर्व देह भान विसरून त्या मंदिरामध्ये आपण गेलं पाहिजे आणि तो क्षणही तसाच असला पाहिजे. त्या अर्थी खऱ्या अर्थाने तो भक्त त्या मंदिरामध्ये जातो. गर्दीत माणसांच्या माणूस शोधतो मी. पंढरपूरची यात्रा झाली, जाळीच्या देवाची यात्रा झाली, रुद्धपूरची यात्रा झाली. झाल्यानंतर मी देवाला विचारलं, का हो देवा, मंडळी आले होते ना तुमच्या दर्शनासाठी? देव सुंदर उत्तर देतात, आले होते ना. लोक आले होते, देव दिसावा म्हणून मंदिरात आले होते, पर माझं माणूस न दिसे. शोधला मी, माणसांच्या आकाराचे प्राणी दिसले, परंतु मला माणूस दिसला नाही. शोधला मी, माझा निळभट्ट भंडारीकार शोधली माझी वेडी साधा शोधला माझा नागदेवाचार्य शोधला, नाही दिसला मला. नवस पूर्ण झाला म्हणून सोनं नाणं घेऊन येणारा दिसला, परंतु त्रिवेणी देणारा मला दिसला नाही दिसला. मला तुकोबा दिसला नाही, मला ज्ञानोबा दिसला नाही. शोधलं मी त्यांना. माणसाच्या आकाराची प्राणी दिसली, परंतु मला माणूस दिसला नाही. म्हणून मंदिरात जाताना माणसाने सर्व देहभान विसरून त्या मंदिरात गेलं पाहिजे आणि तो क्षण तेव्हा साधता येतो. देवाच्या द्वारी उभा क्षण भरी. म्हणून त्याचा वाचार्थ घेण्यापेक्षा भावार्थ घ्या. एक वेळेस काय झालं, सासूबाईनं सुनबाईला सांगितलं, मी जरासं बाहेरून जाऊन येते, जरा दुधावर लक्ष ठेव, मांजर तोंड घालील. आता सासूबाई सांगून गेल्या, दुधाकडे लक्ष ठेव, मांजर तोंड घालीन. आता सासूबाई निघून गेल्या, सुनबाई मस्त मोबाईल पाहत बसलेल्या होत्या. बाहेरून कुत्रं आलं आणि 5ची मोटर त्या दुधावरती लावली. आता दूध सर्व पिऊन घेतलं. सासूबाई बाहेरून आल्या, का ग म्हणे, तुला सांगितलं होतं ना दुधावर लक्ष ठेवायला. अहो सासूबाई, तुम्ही मला मांजर सांगितली, कुत्रं कुठं सांगितलं? गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला गोपाला देवकी नंदन म्हणून तो क्षणही तसाच असला पाहिजे. मी सांगत होते, गावात एक मंदिर होतं. त्या मंदिरामध्ये एक बाबा असायचे. एक आजी आपल्या नातवाला घेऊन त्या मंदिरात जायची. आता मंदिरात गेल्यानंतर तिचा नातू खूप हुशार होता बघा. त्यावेळेस त्या मंदिरातले बाबा त्या आजीला म्हणतात, आजी तुमचा नातू खूप हुशार आहे बघा, त्याला गीता शिकवा ना. आजीला राग येतो. आजी म्हणते, बाबा माझ्या नातवाला गीता शिकून त्याला संन्याशी नाही बनवायचं बाबा मला. आजीला राग येतो. तनफन करून आजी मंदिराच्या बाहेरही निघून जातात. तो दिवसही जातो, तो काळही जातो आणि तो क्षणही जातो. तो मुलगा मोठाही होतो. हे बघा, आपण आपल्या मुलांना संस्कार देतोय, त्याला शाळा शिकवतोय, मोठंही करतोय, तो शिकतोही, मोठाही होतो, डॉक्टर होतो, इंजिनियर होतो. त्याला आपण एका बाजूने पक्क करतोय, नाण्याची एक बाजू घडवतोय, परंतु एक बाजू घडवायची राहून जातोय. त्याला शैक्षणिक जीवनाचं ज्ञान देऊन त्याला सुशिक्षित बनवतो, परंतु त्याला संतांचं परमार्थाचं ज्ञान देऊन आपण त्याला सुसंस्कृत बनवत नाहीये. म्हणून नाण्याची एक बाजू पक्की करतोय, परंतु एक बाजू घडवायची आपली राहून जाते. आजीला राग येतो. आजी तिथून निघून जातात. तो मुलगा मोठाही होतो, एका पदावरती विराजमानही होतो. आणि एक दिवशी त्याच्याकडून भ्रष्टाचार होतो
आणि त्या भ्रष्टाचारामध्ये त्याला कोर्टात नेण्यात येतं. आता कोर्टामध्ये नेण्यात येतं. मी सांगत होते नाण्याची एक बाजू घडवली, परंतु एक बाजू घडवायची राहून गेलेली आहे. कोर्टामध्ये उभा राहतो आणि आजीला ही बातमी कळते. आजीला बातमी कळल्यानंतर आजीच्या पायाखालची जमीन सरकते. आजी धावतच त्या कोर्टामध्ये येतात आणि कोर्टामध्ये आल्यानंतर त्या खुर्चीवरती बसतात. आता त्या पोरासमोर लाल सुड्यामध्ये गुंडाळलेली गीता त्याच्या समोर नेण्यात येते. आजी शेजारच्याला विचारते, अरे त्या लाल सुड्यामध्ये काय आहे? त्यावेळेस शेजारचा सांगतो, आजी त्याच्यामध्ये गीता आहे. आजीचे डोळे उघडतात. आजी डोळे उघडतात. आजी म्हणते, बाबांनी सांगितलं होतं तुझ्या मुलाला गीता शिकव. आज जर माझ्या नातवाला गीता शिकवली असती ना, तर त्याला या आज गीतेवरती हात ठेवण्याची वेळ आली नसती. म्हणून गीता ही संन्यास घेण्याकरता नाही, तर जीवनाला आकार आणि विचार देण्याकरता गीता आहे. कारण की जीवाचे कल्याण करी गीता शास्त्र अनेक प्रमाण नाही तुझे. म्हणून कांबळकरांना माझी विनंती आहे की आपल्या तरुण मंडळींना कमीत कमी 15वा अध्याय तरी शिकवला पाहिजे. कारण की गीता ही आपल्याला मोहातून बाहेर काढण्याचं काम करत असते. आज आपल्या खिशामध्ये जे नाही ठेवायला ती जागा आहे, मोबाईल ठेवायला जागा आहे, तंबाखूची पुडी ठेवायला जागा आहे, परंतु छोटीशी गीता आपल्या खिशामध्ये बसत नाही. आपल्या घरामध्ये जे नको आहे ते आहे, भरपूर काही भरलेलं आहे, परंतु आपल्या घरामध्ये एक लीळा चरित्र नाहीये. त्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचं एक लीळा चरित्र आपल्या घरामध्ये नाही. अहो, तो लीळा चरित्र तुम्ही घरामध्ये ठेवलं नाही, तुम्हाला वाचायला वेळ. कमीत कमी एकदा का त्याच्यावरती नतमस्तक झाले ना, तुमच्या डोक्यामध्ये भरलेला कचरा काढण्याचं काम करते आणि तुमच्या डोक्यामध्ये शुद्ध वातावरण तयार करते. एवढी ताकद त्या लीळा चरित्रामध्ये एका भक्ताने त्याच्यामध्ये सांगितलेला त्याग आहे. म्हणून लीळा चरित्र आपल्या घरामध्ये आपण ठेवलं पाहिजे. संत हे आपल्याला सांगत असतात, परंतु आपल्याला त्यांचं वाईट वाटतं. संत तुमच्या हिताकरता सांगतात, त्यांचा काहीही स्वार्थ नसतो. म्हणून आपण जन्माला येतो, मरतो. जो जन्मला तो मरणार आहे, मेला तो जन्मणार आहे. उपजे ते नासे, नासिले ते पुनरपी दिसे, हे चालूच राहणार आहे. परंतु जन्मने आणि मग मरणे, याच्या दोन्हीमध्ये आपण काय करतो? याच्या दोघांमधला प्रवास कसा आहे आपला? मरण तर प्रत्येकालाच आहे हो. चुकलं का कांबळकर तुमच्यामधला कोणालाच चुकत नाही, आणि ते मरणही तसंच असावं. संत म्हणतात की मरण माझी मरून गेले, मज गेले अमर. ते म्हणतात की आम्ही आमच्या मरणाचा सोहळा आम्ही आमच्या डोळ्याने पाहिलेला आहे. मरण कसं असावं, तर त्या लीळा चरित्रामध्ये असलेला निळभट्ट भंडारेकारासारखं असावं. काय मरण आहे हो. नांदेडचीच लीळा आहे, तुम्हा सर्वांना माहिती आहे. षडशास्त्र संपन्न असलेला निळभट्ट भंडारेकार, एक दिवस त्याला प्रश्न पडतो आणि प्रश्नाचं उत्तर शोधण्याकरता ते ग्रंथ घेऊन बसलेला असतो. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी तिथे भिक्षेला जातात. भिक्षा हा शब्द टाकतात. भिक्षा शब्द टाकल्याबरोबर पत्नी भिक्षा घेऊन येते आणि भिक्षा वाढते. भिक्षा वाढल्यानंतर निळभट्ट भंडारेकाराला सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी म्हणतात, भट्ट मागील फांकी पहा. पाहिलं आपण आयुष्यामध्ये कधी मागे फिरून पाहत नाही. देव सांगतात मागील फांकी पहा, म्हणून आयुष्यामध्ये कधीतरी मागही पाहिलं पाहिजे. ते पाहिल्याबरोबर त्यांच्या प्रश्नाचं उत्तर त्यांना तिथं भेटतं. आणि भेटल्यानंतर त्यांना कळतं की आपल्या जीवाचा उद्धार, आपल्या जीवाचं कल्याण कुठं आहे, तर या देवासोबत आहे, या भगवंतासोबत आहे. अंगावरती एक धोतर टाकलेलं आहे, बायकोनं आंघोळीला करता पाणी टाकलेलं आहे. निळभट्ट भंडारेकार कशाचाच विचार करत नाहीत. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या मागे निघतात. आज एखादं जर म्हातारं बाबा म्हटले की मी आज आई सोबत जाणार, महिला मंडळ काय उत्तर देसान? घेऊन जा म्हणसाल का?
ओ शिंदे साहेबांच्या बहिणी म्हणसाल का? तुम्ही म्हणसाल बरं आहे ताई घेऊन जा, 3,000 रुपये यायलाय महिना, म्हाताऱ्याला काय करावं म्हणता का? म्हातारी पहिले म्हणते तुम्हाला जायचं असेल तर जा, 7-12 माझ्या पोराच्या नावचा करून द्या. काय माहिती ते बी काट्ट मला सांभाळते की नाही, जराशी मया बी नावची करून जा. परंतु निळभट्ट भांडारेकरांच्या पत्नीने असं काहीही म्हटलं नाही. निळभट्ट भांडारेकर निघाले आहेत त्यावेळेस ती म्हणते काहू कुठं चाललात? ते म्हणतात माझं जिथं मी इतके दिवस तुमचा होतो आता ज्याचा आहोत त्याच्यासोबत चाललेला आहोत. आता निळभट्ट भांडारेकर चाललेले आहेत. 16 वर्ष सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या सन्निधानामध्ये राहिले आणि कधी पाठ सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींना त्यांनी दाखवलेली नाहीये. आता एक दिवस निळभट्ट भांडारेकर अशक्त झालेले, नांदेड इथे अशक्त झालेले आहेत. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी त्यांची स्वतः सेवा करतात. भक्तासाठी भगवंत कुठेही यायला तयार आहे. स्वतः सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी त्यांची सेवा करतात. एक दिवस सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या मांडीवरती त्यांचं डोकं असतं आणि सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी निळभट्ट भांडारेकराला म्हणतात तुमची काळवंचना करू का? अजून तुम्हाला आयुष्य वाढून देऊ का? निळभट्ट भांडारेकर म्हणतात देवा दे, पण तुझी मांडी जर परत उशाला मिळत असेल ना निश्चितच मला माझं अजून काळ वाढून दे. परंतु सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी म्हणतात ते काय मी सांगू शकत नाही. त्यावेळेस निळभट्ट भांडारेकर म्हणतात या क्षणाला जरी मला मृत्यू आला ना तरी मी हसत तो मृत्यू स्वीकारायला तयार आहे. म्हणून मरण कसं असावं ते निळभट्ट भांडारेकरासारखं असावं. आज जर आपल्या म्हाताऱ्याला मरायचं म्हटलं आणि त्याला जर देव प्रसन्न झाला, त्याने देवाने जर त्याला विचारलं अजून तुला आयुष्य वाढून देऊ का? म्हाताऱ्याचं नीट त्या बाजामध्ये शरीर दिसत नाही, पर अंगा हाडाच्या काड्या होतात, तरी म्हातारं म्हणते मी नातीत लग्न बाती तेवढं लग्न होऊ द्या मग मी येतो. अरे काय राहिलं? तू जर मेला तर तिचा काय संसार लागणार नाही का? मरणही तसंच असावं, निळभट्ट भांडारेकरासारखं मरण असावं. मरावं तर लागणार आहे, प्रत्येकाला मरण आहे. क्षणभंगुर नाही भरवसा वारी सावध तोड माया अशा. क्षणभर सुद्धा जीवाचा भरोसा नाही, कधी तो काळ येईल आणि कधी घेऊन जाईल सांगता नाही कळलं. बादुसरा येईल हे घरी नाही कळलं, हे घरी नाही कळलं. बादुसरा येईल हे घरी नाही कळलं.
आशीर्वाद झालाच पाहिजे. वा, खरंच खूप छान वाटलं. हा काळ कधीतरी येणार आहे आणि आपल्याला घेऊन जाणार आहे. क्षणभंगूर नाही भरवसा, वारी सावध तोड माया असे. क्षणभर सुद्धा जीवाचा भरोसा नाही, कधी येईल काही घेऊन जाईल सांगता येत नाही. एक वेळेस चित्रगुप्ताने यमाला आदेश दिला. काय आदेश दिला? कांबळज या गावामध्ये जा आणि या 15 लोकांना घेऊन ये. आता नाही बरं, सप्ताह संपल्यावर. कांबळज या गावात जा म्हणे आणि या 15 लोकांना घेऊन ये. आणि ती लिस्ट दिली यमाकडे. आता यमाकडे लिस्ट आली. सर्वात प्रथम नाव होतं गण्याचं. आता यमराज उतरले गण्याच्या घरी. हाय का गण्या? आता यम उतरला गण्याच्या घरी. आता गण्याचं नाव पहिल्यानंतर म्हटल्यानंतर यम गण्याच्या घरी गेला. आता गण्या हुशार होता बरं का. गण्यानं यमाला पाहिलं आणि जोरात दंडवत ठोकला. दंडवत म्हणी. बोला काय चाललं, बरं आहे का? यमाला माहित होतं यमराज आहे, आपल्याला न्यायला आले. आता गण्यानं काय केलं, हुशार होता. गण्यानं मस्त यमाला बसायला टाकलं. मस्त यमराज बसले. गण्या म्हणे आमच्या कांबळज गावामध्ये शिरा लई प्रसिद्ध आहे म्हणे, आपण शिरा खाऊन म्हणे मग जाऊत म्हणे. आता यमराज म्हणे ठीक आहे, तू म्हणशील तसं. बायकोला सांगितलं, मस्त शिरा केला तुपात भाजलेला. गण्या हुशार होतं. गण्यानं काय केलं, त्या शिऱ्यामध्ये ना गुंगीचं औषध टाकलं. आता गुंगीचं औषध टाकलं आणि ती प्लेट दिली यमाला. आता यमाला प्लेट दिली. यमानं कवा शिराच पाहिला नव्हता. यमानं घेतली प्लेट आणि चालू केली. दाबून आणला ना शिरा. जसा शिरा खाल्ला तसाच यम जागीच पडला. आता गण्यालाही हुशार होता बरं. गण्यानं काय केलं, हळूच त्याच्या खिशातली चिठ्ठी काढली. गण्याला वाटलं अजून 15 दिवस जगावं आपण. गण्यानं काय केलं, वरचं नाव खोडलं आणि खाली टाकलं. आता यम उठला. वा 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 म्हणे, गणराज मी आयुष्यात कधी असा शिरा खाल्ला नाही म्हणे, मी लई प्रसन्न झालो म्हणे यावर. आता मी काय करणार हो म्हणे, वरून लिस्ट चालू करणार होतो ना म्हणे, आता खालून करणार हो म्हणे. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. क्षणभर सुद्धा जीवाचा भरोसा नाही, कधी तो काळ येईल आणि कधी आपल्याला घेऊन जाईल सांगू शकत नाही. पण आपल्याला आयुष्य किती लाभलेलं आहे हो. कलियुगाचं आयुष्य किती आहे, 100 वर्ष. या 100 वर्षाच्या आयुष्यामध्ये आपण काय करतो. लहानपण आपलं जातं खेळण्यामध्ये, तरुणपण येतं संसारात जातं, वृद्धपण येतं आजारात जातं. याच्यामध्ये आपल्याला भगवंताचं नामचिंतन करायला वेळ. अल्प आयुष्य मानव दे शतगणी राहते आदरात काय मध्ये दादा तो पिरालो गजे आय भगवाचे अल्प आयुष्य मानव दे शतगणी राहते मानव देह शत गणिले ते अर्धरात्र खाई. आता भजनाला उरलंच काय आपल्याकडं, उरलंच नाही ना. म्हणून उरलं नाही, मग आपण भगवंताचं नामचिंतन कधी करायचं, त्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचं नाम मुखामध्ये कधी आणायचं. आमचे श्रीकृष्ण महाराज गीतेमध्ये म्हणतात, अंतकालीच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरण. परंतु अंतकाळी देव आठवण्याकरता आधीपासून मुखामध्ये नाव पाहिजे ना. इवलेसे रोप लाभिले द्वारी, त्याचा वेलू गेला गगनावरी.
गगनावर जर वेल घालायचा असेल तर आधी रोप लावावं लागतं, तेव्हा कुठं ते अंतकाळी भगवंत आपल्याला आठवतो. अहो भगवंत कुणी आठवला? आमच्या महादाईसांनी आठवला ना. महादाईसा जिच्यामुळे आज महानुभाव संप्रदाय उभा आहे ना, ती आमची महादाईसा. या महानुभावाचीच नव्हे तर या अखिल भारतामधली मराठीतली आद्य कवित्री असणारी आमची महादाईसा आहे. त्या महादाईसाला आमचा देव आठवला ना. शेवटच्या काळामध्ये नागदेवाचार्य महादाईसाला म्हणतात, महादाईसे तुला देव आठवतो का? त्यामध्ये आठवतो ना, माझा देव श्री चक्रधरू मजा आठवत असे. वज्रीची लीळा करणारा माझा श्री चक्रधरू मजा आठवत असे ना. अंतकालीच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवर. अंतकाळी तरी आपल्याला भगवंत आठवला पाहिजे. आज आपल्या म्हाताऱ्याला म्हटलं तुला देव आठवतो का? नाही ना. त्याला घर दार प्रपंच बस याच्या व्यतिरिक्त त्याला काहीच आठवत नाही. घर दार प्रपंच पोरं बाळ बस, त्याला देव काय पलीकडे त्याला काहीच आठवत नाही. गावात एक म्हातारं होतं, आता शेवट घरघरी लागली त्याला. त्या घरघरी लागायच्या आधी त्याला बोलताच येणे गेलं. त्याला होते 2 पोरं. आता बोलता येईना झालं. म्हाताऱ्यानं शांत तर बसावनं. म्हातारं लागलं असं असं आणि असं करायला. 2 पोरं होते. मोठं पोरग जरा पैशाच्या लालचीचं होतं. ते म्हणते आपले बाबा म्हणतायत की आपली सगळी प्रॉपर्टी आपल्या मागच्या भिंतीत आहे. आता ते म्हणजे चला JCP बोलवा. चला बाबा जायच्या अगोदर आपल्याला माहीत तर झालं पाहिजे ना नेमकी कुठं आहे म्हणून. ते म्हातारा आता चालूच असं लगेच JCP आली, मागची भिंत पाडली. म्हाताऱ्यानं गप्प बसावं. म्हातारं चालूच असं आणि असं. ते म्हणे बाबा म्हणत असेल या भिंतीत नसेल, बहुतेक या भिंतीच असेल. ही भिंत पाडतात. म्हातारं तरी बी असं. ते म्हणते या भिंतीत नसेल, बहुतेक या भिंतीत असेल. ही भिंत पाडतात. घराच्या 4ही भिंती पाडतात. गावात एक डॉक्टर असते. ते डॉक्टर त्या पोराला म्हणतात तुम्ही काहीच करू नका, एक औषध आहे म्हणे 5,000 रुपयाचं, तेवढी बाटली घेऊन या आणि बाबाला द्या म्हणे. ते पोरं म्हणे ठीक आहे म्हणे. 5,000 रुपये गेले तर काय झालं म्हणे, आपली प्रॉपर्टी तरी आपल्याला सापडेल ना म्हणे. औषध आणलं, बाबाला पाजलं. बाबाला म्हणे बाबा लवकर औषध पिया, आता तुमचं बॅलन्स संपणार आहे. आता म्हातारानं पिल्याबरोबर म्हातारं म्हणते अरे रे बाळांनो, तुम्हाला किती वेळचा सांगतोय की आपली गहू चाळायची चाळणी शेजारणीच्या घरी आहे. म्हातारही गेला, घरही गेला आणि 5,000 रुपयेही गेले. गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला 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 देवकीनंदन गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला. पण अंतकाळी देव आपल्याला आठवला पाहिजे. म्हणून चक्रधर नाम सदा मुखी घ्यावे, जीवन मुक्त व्हावे बंधनातून. या बंधनातून जर मुक्त व्हायचं असेल तर त्या भगवंताचं नाम आपल्या मुखामध्ये आलं पाहिजे. अहो सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामीने नांदेडमध्ये गायी चारल्या. त्या ब्राह्मणाला आधी सांगितलं होतं मी गायी सोडेल परंतु बांधणार नाही, कारण की जीव हा स्वतंत्र आहे. हा भगवंत त्या बंधनातून सोडण्याचं काम करत असतो. म्हणून या भवबंधनातून जर आपल्याला निघायचं असेल तर त्या भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे. आणि त्या भगवंताचं नामचिंतन करताना आपल्याला कोणत्याही गोष्टीची चिंता करायची गरज नाही. आवडीने भावे हरिनाम घेशी, तुझी चिंता त्यासी सर्व. म्हणून बाकीच्या गोष्टीची चिंता करू नको, त्या भगवंताचं नामचिंतन कर. जडया प्रपंचाची नका करू जड नका करू
चक्रधर नाम सदामुखी घ्यावी, जीवन मुक्त व्हावे बंधनातून. या बंधनातून जर मुक्त व्हायचं असेल तर काय करायचं? भगवंताचं नाम चिंतन करा. पण नामचिंतन करत असताना तुम्हाला बाकीच्या गोष्टीची चिंता करायची गरज नाही. नका करू चिंता जड प्रपंचाची, ऐक सुखाची प्रीती सोडा. प्रपंच कसा आहे? जड आहे, नाशिवंत आहे. हे जे माझं माझं म्हणता ना, इथं कुणी तुमचं नाहीये. हे पोरं माझी, ही बायको माझी, घर माझं, कुणीच तुमचं नाही रे. ज्या मुलासाठी तुम्ही काबाड कष्ट करता ना, ती मुलं सुद्धा शेवटी तुमची होत नाही. झाल्या ही न शक्ती, नाकडोळे गळती, सांडोणी या पडती रान टाकू. अहो, ज्यावेळेस तुम्ही म्हातारे होता ना, डोळ्याने दिसत नाही, कानाने ऐकू येत नाही, त्यावेळेस स्वतःची मुलं तुम्हाला लाता घालून घराच्या बाहेर काढतात. आजची परिस्थिती आहे. अहो, आपले आई वडील काय करत नाहीत आपल्या मुलासाठी. माझा पोरग शिकतोय म्हणून बाप पायामध्ये चप्पल घालत नाही हो. माझं पोरग शिकतंय, माय शेतामध्ये खुरपायला जाते, तिचा लुगडं फाटते परंतु लुगडं घेत नाही. ती लुगडाला ठिगळ लावू लावू लुगडं घालते. नाही, माझं पोरग शिकतंय. पोरग शिकतंय हो, मोठंही होतं, परदेशात शिकायलाही जातात, तिकडे शिकतात, तिकडे मोठे होतात, तिकडे संसारही थाटतात. आई वडील मात्र इकडे गावाकडे वाट पाहतात. माझा पप्या येईल मला भेटायला, माझं पिंट्या येईल मला भेटायला, परंतु पप्प्या आणि पिंट्या काही भेटायला येत नाही. एक दिवस आई गतप्राण होते. आई मृत्युमुखी पडलेली असते. वडील मुलांना फोन करतात, बाळांनो तुमची आई वारली रे. दोघं भाऊ असतात. त्याच्यातला मोठा भाऊ लहान्या भावाकडे जातात, दादा आपली आई वारली. नाही रे, मी नाही येऊ शकत, मला खूप काम आहे. आपण एक काम करू, आई वारली ना यावेळेस तू जा, वडील वारले ना मी जाईल. आता लहाना मुलगा आईच्या अंत्यविधी करता येतो. अंत्यविधी पूर्ण होतो आणि अंत्यविधी आईचा पूर्ण झाल्यानंतर लहाना मुलगा आपल्या वडिलाच्या हातामध्ये एक 50,000च्या नोटाचं बंडल देतो. बापाच्या डोळ्यातून डसाडसा अश्रू येतात. बाप रडतोय. बाळा, तुझा मोठा भाऊ नाही आला रे. बाबा, आमच्या दोघात ठरलंय बाबा, आई वारली ना तू जा आणि वडील वारले की मी जाईल. बघा ना, काय शोकांतिका आहे हो. आज जे आई वडील आपल्या रक्ताचं, आपल्या दुधाचं, रक्ताचे हाडं करून आज ते आपल्या आई मुलांना शिकवतायत, ते मोठेही होतात आणि असे वागतायत. एक सुंदर कविता आहे. बाप काढला घराबाहेर, घरात रडते माय पण. बाप काढलाच घराबाहेर, घरात रडते माय पण. बायकोला मात्र रोज म्हणतो तुझ्यासाठी काय पण, तुझ्यासाठी काय पण. अरे आठवून बघ त्या माईचे दिवस. अरे आठवून बघ त्या माईचे दिवस. लेकच पोटी यावा म्हणून किती केले होते नवस. इकून तिकून तिच्या नवसाला देव सुद्धा पावला. इकून तिकून तिच्या नवसाला देव सुद्धा पावला आणि तुझ्यासारखा हिरा तिच्या पदराला गावला. तू लहान होतास ना तेव्हा टायटाय रडायचास. तुला भूक लागली की तू टायटाय रडायचास. तिचं दूध संपलं की तिचं रक्त सुद्धा ओढायचास. रक्त पिऊन पोचलं लेका, त्या रक्ताची ठेव मान. पवित्र अशा मातेचा करू नकोस अपमान. त्या पवित्र अशा मातेचा करू नकोस अपमान. आता फक्त एक कर, आता फक्त एक कर. दारातल्या माईला तेवढं घरात आण. तू गोडधोड खा, तू गोडधोड खा, परंतु त्या म्हाताऱ्या आईला कमीत कमी शिळी भाकर तरी वाढ. भाकर वाढताना बायको आली आडवी. भाकर वाढताना बायको आली आडवी तर तिला घराबाहेर काढ, तिला घराबाहेर काढ. ती जाणारच नाही, ती
जाणारच नाही. यदा कदाचित गेली तर मला येऊन भेट, मी तुला दुसरी करून देतो. अरे वाघासारखं बनवलं लेका, त्या पवित्र अशा मातेचा करू नकोस अपमान. माय बाप हो तुमच्यासाठी काय पण, तुमच्यासाठी काय पण. म्हणून आई वडिलांची सेवा करा, गुरुची सेवा करा. एवढे काबाड कष्ट करून ते आपल्याला शिकवत असतात. आमचे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी म्हणतात की मातेचे प्रेम ते नैसर्गिक प्रेम आहे. तिथं सांगावं लागत नाही की तू माझ्यावरती प्रेम कर. या जगामध्ये दोनच असे व्यक्ती आहेत की जे आपले दोष पोटामध्ये सांभाळू शकते. एक आहे आई आणि दुसरा आहे आमचा भगवंत. त्या इतिहासामधले आमची हिरकणी बघा ना, छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासामधली. छत्रपती शिवाजी महाराजांना हिरोजी इंदलकराला आदेश दिला रायगड बांधायचा. जी राजा बांधुणा रायगड. हिरोजी इंदलकराने रायगड बांधायला सुरुवात केली. राजाने सर्व सामुग्री दिलेली आहे. रायगड आता हळूहळू बांधत चाललेला आहे. राजा मोहिमेवरती निघून गेलेले आहेत. जेवढी दिलेली सामुग्री होती संपत चाललेली होती. हिरोजी इंदलकरांनी मागचा पुढचा विचार केला नाही. एखाद्या निधीचीही वाट पाहिली नाही. आपलं घर विकलं, आपलं दार विकलं आणि सुंदर असा रायगड त्याने उभा केला. राजा रायगड असा बांधील ना, कुणाची रायगडावर चढायची मज्जाल होणार नाही राजा. आणि तो रायगडही तसाच बांधण्यात आला. राजे आता मोहिमेवरतून आलेले आहेत. आल्यानंतर राजाला ही बातमी कळाली. हिरोजी इंदलकरांना आपलं सर्व काही विकून रायगड बांधलेला आहे. राजा आता हिरोजी इंदलकराला बोलते, ए हिरोजी, तू काय केलंस रे? तुझं घर विकलं, तुझं दार विकलंयस म्हणे, तू तुझी शेती विकलीस. राजा, हे सर्व स्वराज्यासाठीच केलं ना राजा मी. आणि सुंदर असा रायगड तिथे तयार झालेला आहे. गावामध्ये एक हिरा नावाची बाई राहायची. गवळण होती. रोज रायगडावरती दूध विकण्याकरता जायची. पौर्णिमेचा दिवस होता. तिला तान्हं बाळ घरी होतं. पौर्णिमेचा दिवस होता. तिला कळालं नाही की दिवस मावळत चाललेला आहे म्हणून. तिला त्या दिवशी उशीर होतो आणि आता हिरा तिथे दूध विकता विकता उशीर झालेला असतो. 6 वाजता रायगडाचे दरवाजे बंद व्हायचे. 6 वाजता दरवाजे बंद झालेले आहेत. हिराला माहिती नाही दरवाजापर्यंत हिरा आलेली आहे. आता प्रत्येकाला विनंती करते की मला घरी जाऊ दे रे बाबा, माझं घरी तान्हं बाळ आहे. ए हिरे, आता राजा जरी आलं ना तरी सुद्धा आता या रायगडाचे दरवाजे उघडल्या जाणार नाही. शेवटी ती माय होती हो. प्रत्येकाकडे कळकळून विनंती करायची, तरफडायची. माझं बाळ आहे हो घरी, रडत असेल हो, त्याने सकाळपासून दूध सुद्धा नाही पिलं हो, जाऊ द्या ना मला घरी, माझं बाळ रडतंय हो. विनंती करते, व्याकुळ होते. नाही ग हिरे, नाही जाता येत तुला. शेवटी एका लेकराची माय होती ती. कोणताच विचार केला नाही तिने आणि रायगडाचा बुरुज उतरायला सुरुवात केली. अंगावरचे कपडे फाटलेले आहेत. अंगावरचं आता रक्त निघतंय. सालपट गेलेली आहेत. शेवटी बाळ डोळ्यासमोर दिसत होतं तिच्या. माझं बाळ घरी आहे, रडत असेल. काहीच विचार करत नव्हती. बुरुज उतरत होती. रक्तबंबाळ झालेली आता हिरा होती. घरी आली, आपल्या बाळाला दूध पाजवलं आणि आता रडत होती. माझं बाळ सकाळपासून दूध पिलेलं नाही. दूध पाजवलं आणि रडत होती. सकाळी ही बातमी राजापर्यंत पोहोचली. राजांनी हिरोजी इंदलकराला बोलवलं. ए हिरोजी, तू म्हणला होतास ना रायगडावरून उतरायची कोणाची मज्जाल होणार नाही, मग सांग ही हिरा कशी उतरून गेली? हिरोजी इंदलकरांनी सुंदर उत्तर दिलं. हो राजा, या ती हिरा बुरुज उतरून गेलेली ती आई नव्हती, तर या महाराष्ट्राच्या मातीतल्या लेकराची माय होती राजा. या महाराष्ट्रातल्या लेकराची माय होती राजा. म्हणून शेवटी माय ती मायच असते. म्हणून तुम्ही म्हणता ना आताच्या परिस्थितीमध्ये तशी नाही आहेत. आज सगळे स्वार्थी झालेले आहेत. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला गोपाला
माझं म्हणताना इथं तुमचं कोणीच नाही. ही गाडी माझी, बंगला माझा कोणीच नाही. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतील, तू म्हणशील घरदार हे इथेच राहील सार. अरे मेल्यावरती आपलं घर गावाच्या बाहेर, मेल्यावरती आपलं घर गावाच्या बाहेर. गे 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 हरिनाम गे माया सारी सोडून दे. हात लावणी नशिबाला का रडतोस ठाई ठाई. या संसारा पायी, या संसारा पायी, या संसारा पायी, या संसारा पायी. या संसारासाठी तू रडतोय ना, हे कुणीच तुझं नाहीये. ती बायको माझी म्हणते ना, ती बायको सुद्धा तुझी नाही रे. 7 जन्मे हाच नवरा मिळावा म्हणून त्या वडाला पुजते ना, तीच बायको तुझी नाहीये. आमच्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी सुंदर दृष्टांत दिलेला आहे, कुष्टियाचा दृष्टांत. तू माझा माझं म्हणतोस ना, कुणीच नाही. शेवटी तुझ्यावरती वेळ येते ना, त्यावेळेस ते सुद्धा तुला घराच्या बाहेर काढून देतात. म्हणून देव माझा मी देवाचा, अशा परी आपण असलं पाहिजे. सुंदर. आता एकदा भगवंताचं भजन करूयात. सर्वांनी हात वरती करा. थकलात का? देव माझा, देव माझा 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 महिला मंडळ रेंज पुरत नाही का पाठीमागे? सर्वांचे हात वरती झाले पाहिजे आणि सर्वांचा जोरात टाळ्यांचा आवाज आला पाहिजे. वा 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 माझा 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 देव माझा मी देवा. आता चिंता करायची गरज आहे का? आपण प्रपंचाभोवती नाचणारी माणसं आहोत. कधीतरी त्या देवाच्या भोवती नाचा ना. वैष्णव देवाच्या भोवती नाचलेत. नाचू कीर्तनाची या रंगी. प्रपंचाभोवती नाचण्यापेक्षा कधीतरी त्या देवाच्या भोवती नाचून पाहणा. निश्चितच तुम्ही या संकष्टातून बाहेर निघल्याशिवाय राहणार नाही. सुंदर अशी झालेली माझी सेवा. खूप वेळही घेतला मी तुमचा आज. सुंदर अशी झालेली सेवा. सुंदर असे खरंच खूप छान वाटते तुमच्या गावामध्ये येऊन. सुंदर असा चालत असलेला हा सप्ताह.
या जागीची महिमान गोकुळ वसावा रे कृष्णा. बोलण्यासारखं भरपूर काही आहे हो, परंतु वेळ कमी आहे. परत कधी वेळ येईल ना, खरंच खूप तुम्हाला सांगेल, कारण की तुम्ही इतके छान बसलात ना, मला अजून बोलावंसं वाटतंय. परत कधीतरी ऐकूत आपण. पुन्हा येईल. महाराज म्हणतात की पुन्हा येईल. खरंच मी सुद्धा पुन्हा येईल तुमच्या गावामध्ये. खरंच मला सुंदर अशी साथ दिलेले हरिभक्त परायण महाराजांना खरंच मी तुमचे मनपूर्वक आभार मानते. मृदंगाचार्यांचे मनपूर्वक आभार मानते. विनेकरी बाबा, टाळकरी बाबा सर्वांचे मनपूर्वक आभार मानते. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवला असे साऊंड सिस्टीमवाल्यांचेही आभार मानते. सुंदर असं मंडप डेकोरेशन ज्यांचं आहे त्यांचेही खूप खूप त्यांना दंडवत प्रणाम. आज ज्यांची पंगत होती त्यांनाही माझा साष्टांग, त्यांनाही माझा दंडवत प्रणाम. ज्यांनी मला इथं बोलवलं त्या बाबांची मी ऋण व्यक्त, त्या बाबांविषयी मला खूप अभिमान वाटतोय की ते बाबा मी येण्याच्या अगोदर पासून सांगतायत की महानुभाव पंथातली पहिली महिला आहे. अहो तुम्ही जर पुढे नेलं ना तरच महिला पुढे पडू शकतात हो. आमच्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी महिलांना पुढे केलेलं आहे. सर्वात प्रथम शिक्षण कुणी दिलेलं असेल महिलांना तर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी दिलेलं आहे. म्हणून मी आज इथं उभी आहे, त्या साधनदाता परब्रह्म परमेश्वराच्यामुळे. खरंच खूप छान वाटलं आपल्या गावामध्ये आले. बाबांनाही माझा साष्टांग दंडवत प्रणाम. सर्वांचे मनपूर्वक आभार मानते. राहिले कुणी असेल नाव घ्यायचं तर मी माफी मागते बरं. घरी असतानाही सर्व घरी बसून ऐकत असतील त्यांनाही माझा दंडवत प्रणाम. सर्वांना मी दंडवत प्रणाम करते. सुमधुर अशा वाणीतून तुम्ही भागवत श्रवण करत आहात अशा भागवतकार बाबांनाही माझा दंडवत प्रणाम. आज इथे सुंदर चालत असलेला सप्ताह सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचा अवतार दिन आणि श्री गोविंद प्रभू महाराजांचा अवतार दिन. गोविंद प्रभू महाराजांविषयी मला खूप काही बोलायचं होतं, परंतु वेळ कमी पडलेला आहे आपल्याला. दोन्ही अवताराला वंदन करते आणि झालेली सेवा माझ्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या चरणी समर्पित करते आणि सर्वांचा मी निरोप घेते. एकदा सर्वांनी आपले एकदा भगवंताचं नामचिंतन करूया. गोपाला 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 गोपाला